समजा भारत सरकारची संपूर्ण इन्कम जर ₹100 मानली, तर ते ₹100 गव्हर्नमेंटला कसे मिळतात? मी तुम्हाला सांगतो. ₹15 मिळतात जी-एस-टी कलेक्शनचे, ₹14 मिळतात इन्कम टॅक्स कलेक्शनचे, ₹13 कॉर्पोरेशन टॅक्सचे, ₹8 युनियन एक्साईज ड्युटीचे आणि ₹3 कस्टम ड्युटीचे. अशा प्रकारे गव्हर्नमेंटला ₹53 टॅक्सद्वारे मिळतात. तर राहिलेल्यांपैकी ₹36चा गव्हर्नमेंट लोन घेते, ₹5 ॲसेट सेलिंग करून मिळतात, म्हणजे एअर इंडिया विकलं किंवा LIC विकलं अशा प्रकारे. आणि राहिलेले ₹6 जे आहेत तो नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे. म्हणजे गव्हर्नमेंट आपली जी स्कीम देते, सर्व्हिसेस देते त्याचे ₹6 आहेत. तर हेच ₹100 गव्हर्नमेंट कशाप्रकारे खर्च करते? ₹20 जातात व्याज देण्यासाठी, जे गव्हर्नमेंट लोन घेतलेलं असतं. ₹13 जातात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी. ₹16 जातात प्रत्येक राज्याला आपला हिस्सा देण्यासाठी. ₹10 फायनान्स कमिशनसाठी असतात. ₹99 केंद्रातील योजना आणि सबसिडीसाठी. ₹8 डिफेन्ससाठी. ₹5 पेन्शनसाठी आणि राहिलेले ₹10 इतर खर्चांसाठी. अशा प्रकारे गव्हर्नमेंटचं उत्पन्न. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.